नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रियंवदा करंडे यांच्या वैशाखातलं चांदणं या कथासंग्रहातली कथा मोक्ष. अरे निशिकांत, इतके ड्रायफ्रूट कशाला बाबा? हा बाबा, गरज आहे तुम्हाला. आणि हां आई, तुलासुद्धा. वाटलं तर मिक्सरमधनं काढून पावडर करा सगळ्या बदाम पिस्त्यांची, अक्रोडांची आणि लाडू करून खा. असंच ना? गिरिजाताईंनी हसत हसत विचारलं. हो हो, अगदी असंच. त्यांचे गाल धरून जोर जोरात ते हलवत निशिकांत लाडात येऊन म्हणाला, अरे 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 सोड बाबा, काय हा पोरकटपणा? आई, अगं तुझ्याकडेच तर करणार ना हा असला वेडेपणा. निशीचा स्वर थोडा हळूवार झाला होता. बरं बरं, चल चल चल, पटकन खाऊन घे दहीवडे. निघायचं आहे ना तुला सुजयला भेटायला? ते नाही जावं असं वाटत आहे गाई. निशीने चहाचा कप तोंडाला लावला. अरे नुकतेच 5 वाजतायत. तू येतो म्हटलंस ना त्याला 5 पर्यंत. मग आणि त्यातून तू अमेरिकन मराठी माणूस बाबा, वेळेच्या बाबतीत एकदम पर्टिक्युलर नको का? निळकंठरावांनी म्हणजे बाबांनी गमतीनं म्हटलं. गोष्ट खरीच तर होती. गेली 20 वर्ष निशिकांत अमेरिकेत राहत होता म्हटल्यावर निदान त्यांनी वेळ पाळावी, किमान येत नाही असं वेळेत कळवावं असं कोणालाही वाटलं असतं. हां अरेच्या बरोबर आहे बाबा, मी त्याला कळवतो बरं का. असं म्हणत निशीने सुजयाला येत नसल्याचं कळवूनही टाकलं. अरे 2 ढेंगावर सुजयाचं घर. एवढा मित्र लहानपणापासूनचा. जाऊन आला असतास तर बरं वाटलं असतं तुला, त्यालासुद्धा. टेबलावरचा खाण्यापिण्याचा पसारा आवरत गिरिजाताई पुटपुटल्या. अगं जाईल का परत? आहे ना अजून तो 15 दिवस इथे. भुणभुण नको लावू. बाबांनी आईला दटावलं तसं निशीला म्हणावंसं वाटलं, लावू देत की भुणभुण, मला आवडतं ते. बाबा कसं सांगू तुम्हाला, सुजयकडे गेल्यावर जाम त्रास होतो. तोही माझ्यात सारखा एकुलता एक मुलगा. आई वडिलांबरोबर, बायको मुलांबरोबर कसा मस्त राहतो इथे. आपल्या फ्लॅट एवढा तर फ्लॅट आहे. प्रत्येक वेळी सुजयचा हेवा वाटतो आपल्याला इथे येतो तेव्हा. अरे निशी, मी जाऊन येतो बाजारात. छान कैऱ्या आणते, आंबेसुद्धा आणते हापूसचे. असं म्हणत गिरिजाताई तुरू तुरू चालत उत्साहानं घराबाहेर पडल्या. तेवढ्यात निळकंठरावांचा मोबाईल वाजला. हां हॅलो, बोल रे श्यामकांत. बोल काय बोल, येतोयस ना गार्डनमध्ये आज? का मुलगा आला म्हणून म्हाताऱ्या दोस्तांना? अरे बाबा, मी जमलं तर येतो असं म्हणालो होतो. खरंच आज नाही येऊ शकणार मी. निशीबरोबर पोटभर बोलायचं आहे. प्लीज प्लीज रागावू नको बाबा. हां ठीक आहे ठीक आहे, चल ठेवतो. मोबाईल पॅन्टच्या खिशात ठेवून निळकंठराव म्हणाले. तुला सांगतो निशी, हा श्यामकांत आहे ना, तो मात्र त्याचा मुलगा न्यूझीलंडवरनं आला की पठ्ठ्या फोन सुद्धा घेत नाही. मला अक्कल शिकवतो. कसे आहेत तुमचे सगळे मित्र बाबा? अरे सुख खूपतंय बघ सगळ्यांना. सोफ्यावर बसून अंग सैल करत निळकंठराव म्हणाले. म्हणजे? निशीने उत्सुकतेनं विचारलं. म्हणजे वाघाचे पंजे. त्याच्या गालावर हलकीशी चापट मारून निळकंठराव खो खो हसायला लागले. हायला बाबा, तुम्ही पण ग्रेट आता. आपला हा म्हणजे वाघाचे पंजे हा खेळ आठवतोय तुम्हाला? निशी तर आता त्याच्या शाळेतल्या दिवसात नुसता गेला नाही तर अगदी पांढरा शर्ट आणि निळी हाफपॅन्ट घालून 6वी अ वर्गातच जाऊन बसला. सर मराठीचा तास घेत होते. लीला सुता नावाच्या एका कवयित्रीची हृदयंगम कविता सर अर्थासकट, आशयासकट शिकवत होते. पार्ल्यातली त्यांची शाळा लहानशीच होती, पण शिक्षक म्हणजे सर्वस्व ओतून विद्यार्थ्याची ज्ञानलालसा तृप्त करणारे होते. जीव ओतून शिकवणार होते. तर मुलांनो, आता मी जी कविता शिकवणार आहे तिचं नाव आहे इच्छा. आता मी पहिल्यांदा कविता वाचतो बरं. मी तुझा पिता आहे म्हणून माझं नाव लावतोस. मी
तुझा पिता आहे म्हणून माझं नाव लावतोस, तेवढ्याचसाठी माझ्या बाळा माझ्या पायी माथा टेकतोस. राहून राहून मनात येतं जेव्हा तुला बघतो तेव्हा, राहून राहून मनात येतं जेव्हा तुला बघतो तेव्हा, नजर नाही ठरत आता बघता बघता झालास की रे मोठा. एक दिवस असा येईल सारं जग ओळखेल मला, जन्मदाता तुझा म्हणून माझं नाव उजळेल तेव्हा. नाव तुझं लावता लावता मी होईन तेव्हा थिटा, नाव तुझं लावता लावता मी होईन तेव्हा थिटा. मोठेपणा दडला असेल माझ्या थिटेपणात तेव्हा, मोठेपणा दडला असेल माझ्या थिटेपणात तेव्हा. तर मुलांनो, आपला मुलगा कर्तृत्वात आपल्या पुढे गेला. जगात मुलाच्या नावामुळे वडिलांची ओळख पटली, तर जन्मदात्या वडिलांना त्यातच स्वतःचं मोठेपण दिसतं. कळतंय का? सरांनी विचारलं. हो सर, मुलं म्हणाली. सर सर पण थिटा म्हणजे? निशीने प्रश्न केला. वाघाचे पंजे, सर उद्गारले. अरे निशी, एवढा स्कॉलर तू, विचार कर, सोपा आहे शब्द. सर कौतुकानं त्याला म्हणजे निशीला समजावत होते. घरी आल्यावर त्यांनी ही हकीकत बाबांना सांगितली आणि त्या दिवसापासनं म्हणजे असं विचारलं की वाघाचे पंजे असं म्हणण्याचा खेळच सुरू झाला त्या दोघांचा. निशी, अरे कुठे हरवलायस? बाबांनी त्याच्या चेहऱ्यासमोर आपला उजवा हात हलवत विचारलं. नाही काही नाही बाबा, पण ते जुने दिवस विसरू म्हणता विसरता नाही येत. अरे मग आनंद घे गतस्मृतींचा. तुला सांगतो निशी, हा माझा मित्र श्यामकांत सारखा मुलाचं डोकं खात असतो. ते कशाला? निशीनं सेंटरपीसवरचा बशीतला लाडू उचलत विचारलं. बेसनाचा लाडू म्हणजे त्याची मर्मबंधातली ठेव. एवढा मोठा झाला पण या लाडवाची आवड कमी झाली नव्हती. बाबांच्या मनात येऊन गेलं. अरे कशाला काय विचारतोयस? इथे ये, आमच्या जवळ राहा, आम्हाला तुला बघावंसं वाटतं, हीच रेकॉर्ड सारखी वाजवतो रे. पण निशी, मुलाची मजबुरी बापानं नको का रे समजून घ्यायला? निशी त्यांच्या प्रश्नावर शांत राहिला. निशी, पिल्लांनी पंख फुटल्यावर आकाशात भरारी मारली की ती कर्तृत्वाची भरारी बघायला पित्याला मान वर करून बघावी लागते. अनुभव, वय, सर्वच दृष्टिकोनातनं वडील मोठे असले तरी मुलगा नाव कमवतोय, आपल्याहून पुढे चालतोय, याचा अभिमान वेगळाच असतो रे. म्हणून मुलाला त्याच्या मार्गानं जाऊ द्यावं. बोलता बोलता बाबा थांबले. इतक्यात गिरिजाताई आल्या आणि मग रस्त्यात कोण भेटलं, काय म्हणालं, निशीची मुलगी केवढी झाली, काय करते, असं जे जे घडलं ते इथे इत्थंभूत सांगण्यात गिरिजाताई रमून गेल्या. निशीची मुलगी, आपली नात, अवघी 14 वर्षांची असून ती संपूर्ण शाळेत कशी सगळ्या गोष्टीत पहिली येते, व्हायोलिन किती छान वाजवते वगैरे वगैरे आपण कसं तोऱ्यात सांगितलं याचं रसभरीत वर्णन करत गिरिजाताईंनी स्वयंपाकाला सुरुवात केली. निशिकांत प्रत्येक वेळी हेच आणि असंच घडलेलं बघून दरवर्षीप्रमाणे आत्ताही चकित झाला. आई दरवेळेप्रमाणे आत्ताही राबतच होती. आई, अगं शेवंता आली नाही, किती दमली आहेस तू? नाही रे बाबा, शेवंताच्या हातचं खायला का इथे आलायस तू? अगं मी तुम्हाला भेटायला आलोय, कडकडून भेटायला आलोय. आई, अगं तू आता 75ची आहेस, दमतेस तू, मला कसं नुसतं होतं ग? अरे वेड्या, वर्षातून महिनाभर येणारा पाहुणा तू, वाटतं तिला हे करावं ते करावं. बाबा बाबा मी पाहुणा? अगतिकपणे निशीने प्रश्न केला, पण बाबांच्या शब्दांचा बाण त्याच्या जिव्हारी लागला होता. अरे नाही रे नाही पोरा, मला तसं नव्हतं रे म्हणायचं. निलकंठरावांचा आवाज थरथरत होता. बाबा मला कळतंय तुम्हाला काय होतंय, तुमच्या मनात काय चाललंय हे मला सगळं कळतं.
बाबा मी जरा बाहेर जातो, एक चक्कर टाकून येतो. निशिकांत घराबाहेर पडला. पाय नेतील तिथे चालत राहिला. आता पार्लं खूप बदललंय खरं आहे, पण ती खुणेची झाडं आहेत की अजून. तो एका इवल्याशा बागेत येऊन बाकावर बसला. बाबांना वाटतंच की मी आता इथे भारतात यावं. गौरी आपली पत्नी समंजस आहे, नाही अडवायची ती इथे येण्यासाठी, हेही खरं आहे. पण तरीही गौरी म्हणते तसं 22-23 वर्ष आपण अमेरिकेत राहतोय, पुन्हा भारतात रुजता येईल. आणि सगळं सोडून इथे आल्यावर परतीचे मार्ग तर बंद झाले असतील. गौरी अगं पण मला इथे या माझ्या आवडीच्या ठिकाणी कॅलिफोर्नियासारख्या स्टेटमध्ये सुद्धा नाही ग स्वस्थता लाभत आहे. सारखं वाटतं आपण आता भारतात जायला हवं. बाबांना माझ्या सहवासात राहायचं आहे तर मी तिथे हवं ना. हां खरं आहे रे तुझं. गौरी अगं आई बाबा काही बोलत नाहीत कारण माझ्या सुखात त्यांचं सुख आहे. आता वयोमानामुळे ते इथे येऊ शकत नाहीत, पण गेल्या वर्षी मी तिथे गेलो ना तेव्हा बाबा अगदी सहजपणे म्हणत होते की अरे तुझी तडफड मला नाही बघवत, तुला का वाटतं की तू आमच्यासाठी काही करत नाही आहेस म्हणून, स्वतःला गिल्ट देत दुःखी का होतोयस. असं असेल ना निशी तर तुझ्यासाठी आम्ही दोघे तुझ्याजवळ कायमचं येऊन राहतो. अरे आम्हाला श्यामकांसारखं नाही वागायचं, आम्ही हा सुवर्णमध्य गाठायला तयार आहोत. म्हणजे बघ तुझ्या मनाला सततची बोच नको. गौरी अगं हे ऐकून मी तर गलबलून गेलो ग. कसे सोन्यासारखे आहेत ग माझे आई बाबा. इकडची सगळी दौलतच काय, पण माझा जीव ओवाळून टाकावा असे खूप लाघवी आहेत, निष्कपट आहेत. म्हणून सारखं वाटतं ग जावं का परत. निशीला पुन्हा पुन्हा हे आठवत होतं. त्या शांत वातावरणात त्याला जणू मुक्तचिंतन करण्याची आपोआप संधी मिळाली होती. आपुला संवाद आपुल्याशी अशी आता त्याची अवस्था झाली होती. खरंच आपल्याला काय हवंय. सुख, समाधान, वैभव, ऐश्वर्य ते तर पायाशी लोळण घेत आहे. तरीही मन असं अस्थिर का. नित्य नवे तरंग का उठतात विचारांचे मनावर. म्हणजे खरंच आपण अंतर्यामी शांत नाही. सतत एक हुरहुर रुखरुख टोचणी आपला पाठलाग करत असते. मनात येतं एक दिवस आई बाबा या जगातच नसतील, मग तर मन अजूनच चावे घेईल की तू काय करत होतास इथे. तेच उपभोग घेत अजीर्ण झालं तरी पुन्हा पुन्हा त्याच्या पाठी धावतच होतास. एवढं करून तरी चित्त शांत आहे का, तर नाही. अरे नुसताच धावतोयस, आता थांब की थोडा आणि जे योग्य आहे त्या वाटेवरनं चल. वेड्या, गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना कैद करून तुरुंगात टाकतात, पण तू तुझ्या स्वतःच्या तुरुंगात बंदी आहेस. अरे फक्त गजा आड असलं तरच तुरुंगवास का. तू विचारांच्या तुरुंगातला कैदी आहेस. कसल्या दडपणाच्या दबावाच्या छायेत वावरतोयस. अगदी आतून तुला भारतात यावंसं वाटतंय का ते आजमावून बघ, मनाच्या तळाशी जाऊन. इथलं जे वाईट आहे ना, म्हणजे ट्रॅफिकचा वैताग, भ्रष्टाचार, अनाचार, बलात्कार, रेड टॅपिझम, बेसुमार गर्दी, गुणांना वाव नसण्याची स्थिती वगैरे वगैरे सगळ्या विरुद्ध गोष्टींचा नीट विचार कर. आणि तरीही आपले थकलेले आई वडील, त्यांचं निरपेक्ष प्रेम तुला इथे खेचत असेल ना, तर पुन्हा परतीच्या वाटेवर चालण्याची हिंमत आहे का
ते बघ. एकदा गेला तो पुन्हा परत न येण्यासाठी अशी परदेशी, विशेषतः अमेरिकेला गेलेल्यांसाठी एक परंपरा वहिवाट झाली आहे, हे खरं आहे. पण तू जर विचारांचा पक्का आहेस, मालक आहेस तुझ्या विचारांचा, तर ये सरळ परत. ज्या मातीत जन्मलास, मोठा झालास, त्या मातीकडे पुन्हा येण्यात कसला आलाय रे कमीपणा? अरे तुझ्या तत्वचिंतनाचा दिलासाच मिळेल तिथून परत येण्याची आस धरलेल्यांसाठी. घाल ना पायंडा तू तुझ्या कृतीने. दे इतरांना मानसिक बळ परतण्याचं. तुझा हा तत्वचिंतनाचा दिलासा मोठं काम करेल बघ. निशिकांत एकदम खडबडून जागा झाल्यासारखा उठून उभा राहिला. कुठे वाचलं होतं बरं हे तत्वचिंतनाचा दिलासा प्रकरण? बाबांनीच वाचून दाखवलं होतं. कोणतरी रोमन राज्यातला तत्वचिंतक होता. काय नाव त्याचं बरं? निशी रस्त्यात चालत होता, पण मनात चिंतन चालू होतं. आठवलं, बेथिऊस. त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्याला तुरुंगात टाकून हाल हाल करून ठार मारलं गेलं शेवटी. तुरुंगात त्यांनी द कॉन्सोलेशन ऑफ फिलॉसॉफी म्हणजे तत्वचिंतनाचा दिलासा हा चिंतनपर ग्रंथ लिहिला. मानवी जीवनाचं इतिकर्तव्य काय याचा उहापोह त्यांनी त्या ग्रंथात केलाय. त्यातून मनस्ताप, निराशा, संभ्रमावस्था, देहभोग वगैरे त्रास देणाऱ्या भावनांपासून सुटका मिळते. निशिकांतला वाटलं मोक्ष म्हणजे पुन्हा जन्म न मिळणं, जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती. पण या रोजच्या जीवनातला मोक्ष म्हणजे आपल्या चुकीच्या त्रासदायक विचारांपासून मुक्तता, विचार कैदेतून सुटका. इतरांना वाटतंय ना अमेरिकेतच आजन्म राहावं, त्यातच सार्थक आहे जन्माचं, तर राहू देत ना बापडे. पण मला काय हवंय, मला काय वाटतंय? प्रायव्हसी मिळणार नाही इथे भारतात आल्यावर, नाही मिळणार कदाचित. पण मला खरंच इतकी प्रायव्हसी हवी आहे का, हा प्रश्न मी मला विचारलाच नाहीये ना. नकोय मला एवढी अलिप्तता. बरं नसतं, चिंतेत असतो तेव्हा वाटतंच ना यार कोणीतरी विचारावं काय होतंय, असा का बसलायस. तर ते ऐकून मिळतो मला दिलासा. मग झालं तर. विचारांच्या नादात निशी घरी कधी पोहोचला त्याचं त्यालाच कळलं नाही. त्याची चाहूल लागली तसे त्याचे आई बाबा बोलायचे एकदम थांबले. काय चाललंय कटकारस्थान मुलाच्या विरुद्ध? अरे कटकारस्थान कसलं रे वेड्या, म्हणजे ही म्हणत होती. बाबा चाचरत बोलत होते. मी नाही रे, हेच म्हणत होते की निशीचा आपल्यावर भारी जीव आहे. आईने सावरत म्हटलं. मग तुला नाही तसं वाटत? निशीनं डायनिंग टेबलाजवळच्या खुर्चीत बसत मंद हसत विचारतं. अरे वाटतं रे, तुझी घालमेल कळते रे बाबा. तू तिथे स्वस्थ चित्तानं राहू शकत नाहीस आम्हाला इथे ठेवून, हे जाणवतंय की आम्हाला बाळा. आता गिरिजाताईंचा कंठ दाटून आला. वाटलं आता डोळ्यातले मेघ बरसतील. म्हणून आम्ही ठरवलंय बरं का, तू आत्ता पुढे हो. काही दिवसात इथली निर्वानिरव करून आम्हीच येतो तुझ्याकडे अमेरिकेत कायमचं वास्तव्य करण्यासाठी. निदान तुझा जीव तरी शांत होईल की. एका दमात बाबा बोलून गेले आणि पुन्हा गप्प झाले. निशी एकदम उठून उभा राहिला आणि म्हणाला, पण बाबा, घरट्यातून पक्ष्याचं पिल्लू उडून गेलं तर ते पुन्हा नाही परतत घरट्यात. पण मी तर माणसाचं बाळ आहे ना, माणूस आहे. मी पुन्हा माझ्या घरात येऊ शकतो ना परतून, हो ना?
अहो, दोन्ही बाहू पसरून मला मायेनं कवेत मिठीत घ्यायला माझे आईबाबा आहेत की इथे. बाबा बाबा घेणार ना मला तुमच्या मिठीत? बोलता बोलता निशी लहान मुलासारखा त्याच्या बाबांच्या कुशीतच शिरला. निळकंठरावांनी त्याला आपल्या कवेत घट्ट कवटाळून घेतलं, अगदी घट्ट. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्रियंवदा करंडे यांची एक हृदयस्पर्शी कथा मोक्ष. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.